ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती। क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? असं मोदीजी म्हणतात आहे की ऐसा नाही गिरताय रुपया, त्यांना माहिती रुपया कसा पडतो। मात्र हा पडलेला रुपया काय करू शकतो याचं लाईव्ह उदाहरण आज समोर आलेलं आहे। गेल्या वर्षी आपला देश जगातील 4थ्या क्रमांकाचा श्रीमंत देश म्हणून आपण गवगवा केला, जगभरात त्याची दवंडी पिटवली। सरकारने आमसारख्यांनी त्याचे अनेक व्हिडिओ बनवले व सर्व जात धर्मातील सर्व लोकांसाठी हा एक अभिमानाचा क्षण होता। मात्र आता एकाच वर्षानंतर आपल्या देशाची 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरला घसरण झाली आहे। तर जपान आणि इंग्लंड पुन्हा एकदा भारताला मागे टाकून पुढे गेले। तर तुम्ही तर म्हणता असाल या दोन्ही देशांचा ग्रोथ रेट भारतापेक्षा फार कमी आहे, तरी पण हे लोक पुढे कसं काय गेले? मित्रांनो, याला कारण आहे ते म्हणजे रुपयांची झालेली घसरण। गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिकरित्या घसरण झाली व प्रत्येक देशाच्या जीडीपीचं मापक हे डॉलरमध्ये होत असल्यामुळे त्यामुळे आपल्या इकॉनॉमीची सुद्धा या रुपयाप्रमाणे घसरण झाली। अर्थात याला अनेक कारण जबाबदार आहेत। त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या आयात व निर्यातीमध्ये असणारी वित्तीय तूट। या वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मोदी साहेबांनी त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये मेक इन इंडियाचा नारा दिला होता। अर्थात त्या नाऱ्याचं काय झालं? आपली आयात दिवसेंदिवस वाढत चालली आहे, आपला रुपया दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे। असो हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या। आपली 2 नंबरने घसरण झाल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद।